थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं मी समालोचक शैलेश जाधव हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये, या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या पटांगणामध्ये जिथे होणार आहे क्रिकेटचं रणकंदन, रणसंग्राम, क्रिकेटचं महाभारत. दोन टीम्स लढण्यासाठी सज्ज झाल्यात. एका बाजूला पाहायला मिळाले राकेश पिट्या भुसारी 11, तर दुसऱ्या बाजूला विश्वराज 11. या दोन टीम मध्ये हे बॅटल पाहायला मिळेल. आघाडीला येणारी टीम आपण पाहतोय राकेश पिंट्या भुसारी 11 या टीम कडून फलंदाजीसाठी. चला दोन्ही टीम्स आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवणं अनिवार्य असेल. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. विश्वराज 11 या टीमने मात्र मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळली आहे आणि चला लगेचच बॅटर येऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळालं. वाशिक शेख एक मोठं नाव आहे आणि त्याचबरोबर दुसरं नावही आज आपल्याला पाहायला मिळालंय. प्रदीप दादा डॉन या नावाने त्यांनाही ओळखलं जात आहे. त्यांची या ठिकाणी एंट्री पाहायला मिळाली आहे. आणि त्याचबरोबर सचिन मोहिते. यस यस श्रवण दादा आपल्याला दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच. यस मुख्य टॉक्स बॉक्स मध्ये येऊया आपण. तिथे या प्रणव दादा, या सतीश सनस सरांच्या चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आकाश काळे हे मैदानाच्या आतमध्ये येतील फलंदाजी साडी आणि त्यांच्या समवेत चला 12th मॅन आमच्यापर्यंत येऊ द्या टीम. चला थोडंसं स्पीडअप नाही या. पहा मैदानाच्या आतमध्ये वाशिक शेख हे पहिलं षटक. यस प्लेयर ऑफ द मॅचचा आपण किताब देतोय. आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन या ठिकाणी श्रवण यांचा खेळ फार सुंदर राहिला होता. सकाळच्या सत्रामध्ये विराट कोहलीची आठवण करून देणारे फटके त्यांनी खेळलेत आणि त्यांचा चाहता वर्ग आहे. श्रवण सर कमालीचा खेळ केलाय आणि श्रवण सर नोट करा हे टी शर्ट तुम्हाला परिधान करून मॅच मध्ये खेळायचं आहे. याही गोष्टीची दखल घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड बाहेर नाव आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील हा खेळाडू नाव आहे महेश नानगुडे. त्याच्या समेत आकाश काळे. बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये आता खऱ्या अर्थाने थरार सुरू झाला. पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक वसीम शेख. पहिलाच बॉल भन्नाट वेग एक्सप्रेस केला. पहा उंच मारा वेल हाईट आहे. मैदानाच्या आतमध्ये तो आक्रमक झाला. महेश नानगुडेला रोखलाय. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. कमालीचा गोलंदाज वाशिक शेख हे नाव फार मोठं नाव आहे. महेश नानगुडे देखील तेवढंच मोठं नाव आहे. हो यावेळी पहा लॉफ्ट केला. डीपिश मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा पुलचा फटका होतो इथे सक्सेसफुल पॉवरफुल क्रॅकिंग सिक्सर. 6 धावा वासिम शेख यांच्या अगेन्स्ट. घातक बॉल आपण ऍक्शन रिप्ले पाहिलं. घातक बॉलला ज्या पद्धतीने रिवेंज केलाय. षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे वॉर आहे. पुढचा बॉल हो अनदर बिग हिट डीप मिड विकेट. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाली मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू होईल फरार. मिळतील धावा. 4 चौकार 4 रन्स. वॉर्डिंग महेश नानगुडे. मला आठवतंय KSK महाबळेश्वर चॅम्पियन लीग भूमिपुत्रचं मैदान. 1 बॉल 6 चित्त थरारक खेळ. दत्ता मोहिते समोर असताना या पठ्ठ्याने लगावलेले चौकार षटकार. आनंदवाडी या स्पर्धेमध्ये देखील काल 2 दिवसापूर्वी काय फॅब्युलस इनिंग राहिली आहे. आयकॉनिक खेळाडू आहे. ऑल इंडिया आयकॉन महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये.
हो यावेळी पहा फटका इथे सांगून जातोय, अरे खेल है मेरे दोस्त, देख जैसे ही वक्त रफ्तार पकड़ लेगा मेरा हात पकड़ लेना. मैदानाच्या आतमध्ये रफ्तार पकडलाय, वेगाने सुरुवात झाली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट क्रॅकिंग युद्ध आहे मैदानाच्या आतमध्ये. महेश नानगुडे ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळालाय. धावसंख्या 16, 4 बॉलच्या पाठीमागे. हाईट मैदानाच्या आतमध्ये वसीम शेख यांची पाहायला मिळाली आहे. काय कम्मालीची बॅटिंग आहे, काटे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये. महेश नानगुडे खोलवरचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला होता, रिच पासून लांब ठेवलाय. मैदानाच्या आतमध्ये ही खासियत आहे या गोलंदाजाची. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही ज्या गोलंदाजाला पाहताय ना, पहा ऍक्शन रिप्ले. यस फॉलो केलं गेलं तो बॉलला. वसीम शेख पुन्हा आपल्या ट्रॅकवरून निघालेत. हो 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 यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट कॉलिंग आलाय. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये. टेन्शन वाली मात्रा, प्रेशर केलं जात आहे, पंचांवरती दबाव. चला ऑन फील्ड अंपायर डिसिजन ऍग्री करावं लागेल. चला खेळाडू वृत्तीची वृत्ती दाखवूया मित्रांनो, खेळाडू वृत्ती दाखवूया. मोठे खेळाडू आहेत, प्रत्येकाला इथे व्हॅल्यू माहित आहे, प्रत्येक बॉलची प्रत्येक रनची. मात्र मैदानाच्या आतमध्ये 17 धावा धावफलकावरती. ऑन द बोर्ड 17 रन्स. महेश नानगुडे कमी वयामध्ये शिखरावरती पोहोचण्यासाठी त्याचा प्रयत्न फार मोठा आहे, फार मोठं ब्राईट फ्युचर आहे या प्लेयरचं. जांभे या ठिकाणी खऱ्या अर्थाने मुळशी विभागामध्ये हा खेळाडू. पुढचा बॉल. हो 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 यावेळी पहा वसीम शेख देखील कमी नाहीये, तो देखील लढलाय या मैदानाच्या आतमध्ये. त्याने बीट केलाय, शेवटच्या बॉलवरती आपली किमया दाखवली आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या पाठीमागे धावफलकावरती धावसंख्या 17, 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेचं षटक संपलंय, जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पाहायला मिळालं होतं. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये 38 सर्कलच्या बाहेर प्रोडक्शन दिलं जाईल. चर्चा होते. प्रदीप नयनीत डॉन या नावाने ओळखले जातात. प्रदीप सरांना एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट महाबळेश्वर तालुका मधला जर आपण पाहिलं तर NB सारखी एक मोठी स्पर्धा खेळणारा आकाश काळे सध्याच्या घडीला फार मोठं नाव येत आहे. हेही नाव झपाट्याने गगन भेदण्यासाठी आतुरलंय, पंखांमध्ये बळ आहे आणि ते नाव पुढे येईल. नाव आहे आकाश काळे. मैदानाच्या आतमध्ये मूळ भूमी जर पाहिलं तर ग्रामस्थ त्याचं पाहिलं तर आहिर हे गाव आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. आपण जिथे पाहिलं ना तर प्रदीप सर आहेत, पुणे पोलीस, अनुभव त्यांच्याकडे आहे. पहिलं षटक हाताळलंय वसीमने, आता दुसरं षटक ऑन दी मार्क. चला इथे आम्ही टाइमर लावलाय. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. हो हो खोलवरचा बॉल, त्याच्यावरती चढवलाय प्रहार. इथे कॅरी केला गेला. इथे गोल्डन डकचा शिकार इथे पाहायला मिळाले प्रदीप सर इन ऍक्शन मध्ये. असं म्हटलं तर ना, डोंट जज बुक ऑन द कव्हर्स. तुम्ही खेळाडूला त्याच्या परिभाषेवरून ओळखू शकत नाही तर त्याच्या खेळावरून ओळखू शकता. पहिल्याच बॉलवरती मिळवलाय विकेट. पहिला ब्रेक थ्रू आकाश काळे. बॅक टू द पवेलियन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इन 8 नंबर 3 वरती फलंदाजी साडी. नाव आहे सागर निकम. मैदानाच्या आतमध्ये येतील इन 8 नंबर 3 वरती. पहा प्रदीप सर इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. खोलवरचा बॉल होता, यॉर्कर लेंथ, ऍक्युरेसी पाहायला मिळाली प्रदीप सरांच्या गोलंदाजीमध्ये. चला सागर थोडंसं मॅरेथॉन घ्या, आपण टाइमर लावलाय, याची दखल घ्या. सातारा आणि सातारा ग्रामीणचं क्रिकेट फार मोठ्या प्रमाणामध्ये या पठ्ठ्याने गाजवलंय. शरीराची देहबोली पहा, भरगच्च बांधा. मैदानाच्या आतमध्ये बकासूर या नावाने ओळखला जातो. साताराचा बकासूर मैदानाच्या आतमध्ये आलाय.
तालीम त्याने रंगवली आहे. इथून पुढे प्रदीप सर आहेत, डॉन या नावाने ओळखले जातात आणि डॉनची बोलीभाषा कशी असेल पाहावं लागेल. हे युद्ध, हे रणकंदन, हा रंगसंग्राम मैदानाच्या आतमध्ये कसा असेल. चला थोडंसं स्पीडअप घेऊया, चला स्पीडअप घेऊया. दुसरा बॉल, प्रदीप सर आपल्या मैदानाच्या आतमधून ट्रॅकवरून निघालेत ओव्हर द विकेटने. हा पुढचा बॉल, पहिलाच बॉल, का गोला, अरे उछल कर बोला, हा आहे षटकाराचा टोला. इथे सागर निकम याच्या बॅटचा बोलवाला. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून पहा, फुल्लर लेनचा बॉल पिक केला, हिट केला, मनगडातली पॉवर दाखवली आहे सागर निकम, द ग्रेट नेम. सातारा क्रिकेट सध्याच्या घडीला या खेळाडूला प्रभावित केलंय. बकासूर या नावाची ओळख त्याने करून दिली आहे, प्रभावित केलंय. धावसंख्येकडे नजर वळवली तर 1.2 चेंडूचा खेळ संपलाय, 23 धावा धावफलकावरती आहे. महेश नानगुडे आणि त्याचबरोबर सागर निकम ही जोडी. प्रदीप सर इथे मात्र काय रणनीती आखतील याकडेही नजरा वळवल्या जातील. पहा इथे काटेकी टक्कर पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल, सागर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, अनदर विकेट करण्याचा प्रयत्न आहे. फटका फसला, सी कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल. एकच धाव मिळाली आहे. या एका धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. धावसंख्या 24, लॉस ऑफ 1 विकेट. कॅलिबर आहे, क्षमता आहे, ताकद आहे, पॉवर आहे, सेन्स आहे. मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे पुण्याचा हा व्यावसायिक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर कॉम्बॉक्स मध्ये आज अनिकेत सरांचाही आवाज आपल्याला, अभिजित सरांचाही आवाज आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळेल. मोस्ट वेलकम अनिकेत सर, अभिजित सर, थँक्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महेश 6 बॉल 16, 7 बॉल पाठीमागे 2 बॉल पाठीमागे 7 धावा असं इक्वेशन आहे. प्रदीप सर निघालेत. हो यावेळी पहा इथे चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँड. मैदानाच्या आतमध्ये अनुभवाचा परिपक्वता इथे दाखवली आहे प्रदीप सरांनी. प्रदीप सर मैदानाच्या आतमध्ये कम्मालीचा खेळ करतायत, त्यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. रणनीती, हो यावेळी खोलवरचा बॉल, इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन दिलं गेलंय. मिड ऑफ वरून एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडेसे वाईडिश आले, त्यांनी कॅरी केला, फील्ड केला. 1 धाव मिळाली आहे आणि या एका धावेने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 1.5 चेंडू पाठीमागे 25 धावा. प्रभावित केलाय मी प्रदीप सरांनी, जिथे 5 चेंडू हाताळत असताना त्यांनी फक्त खर्च केल्यात त्या 8 धावा. इम्प्रेसिव्ह कामगिरी प्रदीप सर. पुढचा बॉल, अनदर बिगी ह्यूज ग्रँड फॅम्बुलस. मैदानाच्या आतमध्ये सागर निकम, हे वादळ घोंगावलंय हे वादळ. मैदानाच्या आतमध्ये सागर निकम. अॅनालिसिस बिघडवून टाकलेत गोलंदाजाचे. ऍक्शन रिप्ले पाहू शकता, शफल झाले ऑफस्टिक वरती. कॅज्युअली फटका पाहायला मिळाला, सिंपल फटका. 6 धावा मिळाल्यात. का म्हटलं जातं मला बकासूर याची ओळख दिली करून. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या पाठीमागे धावफलकावरती धावसंख्या 31. महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचू द्या. स्वप्नील, द नेम. स्वप्नील आता मोठी स्वप्न घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. या फलंदाजांना रोखायचं आहे, यांना ब्रेक लावायचा आहे, यांना व्यसन घालायची आहे, थांबवावं लागेल, पायात बेड्या ठोकाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर वाई क्रिकेट असोसिएशन मध्ये फार मोठं नाव म्हणून ओळखलं जातं ते शरद कोंडाळकर यांचंही आगमन आहे. हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल, हो यावेळी पहा, अरे वाडा कोणाचाही असो, राडा फक्त माझ्या नावाचा. माझं नाव महेश नानगुडे. कमालीचा फटका, आउटस्टँडिंग एफर्ट्स. षटकार, 6 धावा. महेश नानगुडे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. खऱ्या अर्थाने कुमारी अनुश्री
राजू शिर्के यांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये राजू दादा शिर्के यांना आपण सॅल्यूट करूया. काय योगदान दिलंय. चला बॉल येईल लगेचच द्या. यस बॉल आलाय. थँक्यू सो मच. जाऊया. स्वप्नील यांचं स्वॅग मध्ये स्वागत केलंय. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय आणि आता स्वप्नील नवीन स्वप्न घेऊन आलाय. पुन्हा एकदा महेश. हो याही वेळी पहा अनदर विकेट ऑन साइड लाडीपिश मिड विकेट खेचून काढलाय. सरळ चेंडू सीमा रेषे पार आला तो षटकार. 6 धावा. वा काय धावसंख्या आहे. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने धावांची लयलूट केली जाते. सकाळचं सत्र आहे. आग बबूला झाला. फलंदाजीसाठी आलेला महेश नानगुडे यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. महेश नानगुडे सेट ऑन फायर. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही ज्या खेळाडूला पाहताय ना त्याचं नाव आहे महेश नानगुडे. मुळशी गावचा हा सितारा ऑल इंडिया आयकॉन या सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये आग लावली. मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय आणि काही वादळ आयुष्यात अशी येतात ना ती सर्व काही नसते नाबूद करून टाकतात आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा नवी पावलं फुटतात. आणि इथे नवीन पावलं फुटतील का. ती 2 बॉल 2 षटकार ठोकलेत. तिसरा बॉल तिसरा षटकार येईल का. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 43 धावा तर लगावल्या गेल्यात. प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. शत्रू मोठा आहे. अरे संकट भले धीर न सोडू. अरे शत्रू मोठा आहे संकट मोठा आहे तू धीर नको सोडूस. रणनीतीची वाट धर. अरे रणनीतीची तू वाट धर. विजय तुला मिळेल. तू मग नाखुश होऊ नकोस. मनामधला ध्यास धर. विश्वास ठेव. बिलीव्ह इन सेल्फ. पुढचा बॉल महेश. ओहो आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल कॉलिंग आलाय. येस आउटसाइड द ऑफ स्टंप आहे का हा कॉल आलाय थर्ड अंपायर साठी. एक्स्ट्रा रन इथे अंकित केली जाईल. यस व्हाईट बॉल असं कॉलिंग आलंय. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये इन्क्लूड केली जाईल. 44 लॉस ऑफ 1 विकेट. 44 यस 44 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बाडा महेश नानगुडे. त्याच्या अगेन्स्ट स्वप्नील. हो यावेळी पहा इथे नजाकत आहे. अद्भुत आहे हा गोलंदाज. लढलाय तो मैदानाच्या आतमध्ये. पहा टीव्ही स्क्रीन वरती स्वप्नील पाहायला मिळाला. इन ऍक्शन मध्ये हा बॉल पहा जिथे इन स्विंगर डिलिव्हरी खऱ्या अर्थाने चायनीज कट पाहायला मिळाला. या लेफ्ट हँडर बॅटरच्या समोर डॉट बॉल आलाय. हो 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 यावेळी डाव्या एसटीच्या बाहेर बराचसा बाहेर आहे. पंचांनी सांगितले हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट कार्ड व्हाईट बॉल टाकल्यावर येईल याची देखील नोंद घ्या.
सातत्याने तुमचे वाईट बॉल जर पडले तर संघ अडचणीत येत असतो. मात्र या मैदानाच्या आतमध्ये 45 हा स्कोर कार्ड उभा केलाय. 2.2 चेंडूच्या पाठीमागे 10 बॉल आणि 29 ची खेळी केली आहे ती महेश नानगुडे यांनी. पुन्हा एकदा स्वप्नील निघालेत. खोलवरचा बॉल, तदनंतर मात्र पहा फटका, स्क्वेअर कटचा फटका, कमालीचा फटका पाहायला मिळालाय. बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट. आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने बॅकवर्ड पॉइंटच्या बागे चाललाय आणि तिथे मात्र मिळेल ती फक्त 1 धाव. 240 अंशाचं हे मैदान आणि या मैदानाची ही भूमी, खऱ्या अर्थाने ही व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळालंय. जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी आणि पसरणी गावामध्ये हे आयोजन खऱ्या अर्थाने क्रिकेटला एक नवसंजीवनी देणारं आयोजन आहे, जिथे महेश नानगुडे सारखा एक मोठा फलंदाज फलंदाजीसाठी आलाय. चर्चा होतीये राजीवदादा शिर्के आणि प्रतापदादा शिर्के यांचं आम्ही सातत्याने नाव घेतोय. का घेऊ नये? आयोजन लाख मोलाचं आहे. काही वेळा आयोजन छोटी असतात मात्र ती मोठी होतात आणि यावेळी पहा इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर्स, कमालीचा फटका डेडिकेट केलाय सरळ सीमा रेषेपार. मिळतील धावा 6-6-6 षटकार. ऍक्शन रिप्ले पाहूया. स्वप्नील आपल्या ट्रॅकवरून निघाले. थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप होता. खोलवरचा बॉल खऱ्या अर्थाने फ्लो मध्ये घेऊन गेले आणि सरळ स्वीपर कव्हर मध्ये कमालीचा फटका महेश नानगुडे. 52 धावा धावफलकावरती आहेत. अनदर बिगी इनसाइड आउट. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन आहे तरी देखील चेंडू सरळ होईल सीमा रेषे पार. षटकार. 6 धावा. स्वप्नील प्रेशर मध्ये आलेत. आतापर्यंत आपण त्यांच्या चेंडूंचा विचार केला. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. 27 धावा त्यांनी खर्ची केल्या आणि 13 बॉल 42. मित्रांनो, महेश नानगुडे यांची खेळी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महेश नानगुडेसाठी. फॅब्युलस इनिंग मैदानाच्या आतमध्ये तो आतापर्यंत अनबीट आहे. वैयक्तिक 13 चेंडू 42 धावांचा स्कोर त्याने बनवलाय. 3 चेंडू 13 धावा. सागर निकम शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावरती येईल आणि चर्चा रंगेल. सागर निकम काय करेल इथून पुढे, काय त्याची रणनीती मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊया. चला पुढील होणारी मॅच टॉस साठी यायचंय दोन्ही टीम्स. नोंद असेल आपल्यासाठी. चला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो आणखी एक अनबिलिव्हेबल मैदानाच्या आतमध्ये साताऱ्याचा बकासूर सेट ऑन फायर होतोय. त्याने सांगितलंय अरे आयुष्याचा हा तोच चित्रपट आहे. चर्चा होईल. पहा इनसाइड ऍक्शन मध्ये पाहायला मिळालंय. ऍक्शन रिप्ले मध्ये सागर निकम यांनी मात्र हा जोरकस बहार. शब्द नाही फुटती, अरे शब्दही न फुटती अशी तुझी फलंदाजी. तू क्रिकेट वेडा आणि क्रिकेट वेडा हा खेळ. मैदानाच्या आतमध्ये सागर निकम बक्कासूर या नावाने मला का ओळखलं जातं याची द्याही दिली आहे, त्याचं उत्तर दिलंय. अनदर बिग हिट ऑन साइडला. पुन्हा एकदा 6-1-6 आणि 6-2-12. 2 बॉल आणि 2 बॉल वरती डझनभर त्याने धावा कुठल्यात. नाव आहे सागर निकम. अनदर बिग हिट. फॅब्युलस बॅटिंग सागर निकम. मैदानाच्या आतमध्ये काय लयलीला खेळ केलाय. चर्चा होते सागर निकम याची. अनस्टॉपेबल द बॅटर सागर निकम. आपण पाहिलं ना तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सागरच्या अगेन्स्ट सागर आलाय आणि सागर हे नाव आल्यानंतर चर्चा होईल. दोन्ही खेळाडूंचं नाव सागर आहे. दोन्ही खेळाडू सखोल आहेत, खोल आहेत, त्यांचा अंत नाहीये. माफ करा, सचिन असं नाव येते. सचिन, येस सचिन मोहिते विहाळी गावचा. 13 बॉल आणि 53 धावांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये सागर निकम आणि महेश नानगुडे या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली आहे. वेलवाडिंग बोटमा टॉस. तिसरा बॉल सचिन निघालेत. हो यावेळी पहा ऑन साइडला शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅरी करेल, थ्रो करेल, डायरेक्ट हिट मस्ट होता. बॅकअपही आलाय. मात्र एकाच धावेवरती समाधान मानलंय. धावसंख्या 71 धावा धावफलकावरती आहेत. 71 रन्स. मैदानाच्या आतमध्ये 100 पार होते की काय हाही एक प्रश्न आहे. मात्र महेश नानगुडे यांचं या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक येईल का
आजच्या दिवसातलं 14 बॉल 42चा नॉक त्यांनी खेळलाय. गोलंदाज निघालाय सचिन, तोही कमी नाही आहे, तोही कमबॅक करणार आहे. हो हो हो, भन्नाट वेग आहे, भन्नाट वेग आहे मैदानाच्या आतमध्ये. सचिन कमी नाही आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलंय, भन्नाट वेगाने हा बॉल, खऱ्या अर्थाने पिचिंग आहे ना ते आउटसाइड द ऑफ स्टंप होतं. बॅट पॅड मध्ये गॅप पाहिला आणि तिथेच मात्र भेदलाय. डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलने माजी उपसरपंच विशालदादा शिर्के यांचंही या व्यासपीठावरती आगमन आहे. चेंज ऑफ पेस, त्यानंतर मात्र उडवला, लेफ्ट केलाय मिड विकेट, बॉडीला इच्छा बाहेर. आणखी एक मॅक्सिमम षटकार, 6 धावा. महेश नानगुडे सेट ऑन फायर. पहा राजू दादा, खऱ्या अर्थाने असं म्हटलं आता ना की दुःखातून येणारा आनंद हा फार सुखमय असतो. अरे दुःखातून येणारा आनंद हा फार सुखमय असतो. प्रत्येकाचे दिवस पलटतात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारी टीम कमी नाही आहे, तीही लढणार आहे. 77 रन्स ऑन द बोर्ड. महेश हॅट्रिक साठी सज्ज, अर्धशतकासाठी सज्ज आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक महेश नानगुडे याच्या नावावरती. त्याने सांगितलंय, अरे जमाने में दम नहीं और हम किसी से कम नहीं. मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वैयक्तिक बॉल फेस केले त्यांनी 17 आणि बनवल्या त्या 54 धावा. महेश नानगुडे, एकदा टीव्ही स्क्रीन कडे वळायचं आहे, बॅट वरती करायची आहे. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही त्या पठ्ठ्याला पाहताय. पुण्याचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आग बबूला खेळ त्याने केलाय. या स्पर्धेतलं पहिलं अर्थीय खेळ त्याच्या माध्यमातून आलाय. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच टीम. स्कोर कार्ड गेलाय 4 षटकांच्या पाठीमागे 83 धावा, 83 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. हा खेळ राहिलाय टीम राकेश पिंट्या भुसारी 11 या संघाचा. 6 बॉल 26 धावा. सागर निखम तेही कमी नाही आहेत, त्यांनी लिलया ही नौका पार केली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आता चर्चा होते विश्वराज 11 या संघाची. तत्पूर्वी मात्र आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत, जिथे आमचे साथी सहकारी ह्या टॉस बॉक्स मध्ये येतील आणि हा टॉस केला जाईल. चल एक जबरदस्त सामना, एक जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला आलेल्या आहे. अर्थात पसरणे गावचे राजीवजी शिर्के यांची चिमुकली अनुश्री राजीव शिर्के हिच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली हा क्रिकेटचा रणसंग्राम आज अंतिम दिवसावर येऊन ठेपलाय. अंतिम दिवसातील पुढचा सामना आपल्या भेटीला येतोय. अष्टविनायक 11 वर्सेस विकेसी 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतो. त्याचबरोबर पसरणी गावचे माजी सरपंच विशालजी शिर्के यांना देखील विनंती आहे, त्यांनी मंचावरती यायचं आहे, टॉस का बॉस जवळ यायचं आहे. नाणेफेकीचा कौल घेतला जाणार आहे. अतिशय उत्कृष्ट अशी स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला आलेल्या आहे. अनेक मोठमोठे खेळाडू, अनेक दिग्गज खेळाडू आजच्या दिवसामध्ये आपल्याला ओपन हाफमध्ये पाहायला मिळत आहेत. महेश नानगुडे आणि सागर निकम यांचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. यानंतर मात्र अष्टविनायक 11 वर्सेस विकेसी 11 हे 2 संघ आपल्या भेटीला येतात. नाणेफेकीचा कौल सन्माननीय विशालजी शिर्के यांच्या माध्यमातून घेतला जातोय.
हेड्स इज द कॉल. अष्टविनायक वॉरियर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय विकेस 11 संघाला. नाणेफेक जिंकणारा संघ अर्थात अष्टविनायक 11 हा संघ हा सामना संपल्यानंतर पवेलियन ए चा ताबा घेईल, तर विकेस 11 हा संघ पवेलियन बी मध्ये दाखल होईल. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने एक गोड सुमधुर असा आवाज, ज्या आवाजानं अगदी मंत्रमुग्ध आपल्या सर्वांना करून टाकलेला. गेल्या 3 दिवसांमध्ये या आवाजाच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचा अर्थात अनुश्री चषकाचं लेखाजोखा आपण पाहत आहोत, याची देही याची डोळा अनुभवत आहोत. सन्माननीय शैलेशजी जाधव यांच्याकडे पुन्हा एकदा वळूयात, त्यांच्या सुमधुर वाणीतून ऐकूयात एका चित्तथरारक सामन्याचा रोमहर्षक क्रिकेटच्या रणसंग्रामाचा थरार. धन्यवाद. थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्ही कॉम बॉक्समध्ये खऱ्या अर्थाने प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकलेले आवाज, खऱ्या अर्थाने अभिजित मांढरे, खऱ्या अर्थाने वाईचा हक्काचा आवाज. येणाऱ्या काळामध्ये हाही आवाज आपल्याला घुमवताना ऐकायला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला आम्ही कॉल देतोय. आपला 12th मॅन आमच्यापर्यंत येणं अनिवार्य आहे, याची दखल घ्या, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 12 बॉल 49 ला पहिला बॉल. पहिलाच बॉल वाशीत साडी आलेला पहा. हा रायझिंग बॉल, घातक डिलिव्हरी, स्मेलर डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये लेग बाईट्सचा हा कॉल आलाय पंचांचा. शरीराचा वेध घेणारा हा बॉल आणि पहा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विकी, एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विकी कलमे हे फार मोठं नाव आहे मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने लेफ्ट हँडर बॉल. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा शरीराचा वेध, बॉडी लाईन, गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. वाजिद यांना मात्र रोखल्या. वासिक आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि वासिक शेख आपल्याला पाहायला मिळालेत. पहा आपण पाहतोय ना, जिथे विकी या गोलंदाजाची चर्चा रंगली आहे. आपण पाहिलं ना, तर येणारे बॉल शिल्लक आहेत 22 आणि बनवायचे आहेत त्या 84 धावा. भलं मोठं आव्हान आहे, 83 बनवायचे आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकी. हो, याही वेळी पहा पुन्हा एकदा मिस टाइम आहे. लेग ब्रेकचा मारा खऱ्या अर्थाने नॅचरल अँगल आणि गोलंदाजाने फार प्रभावित केलाय. लेग बाईची इथे धाव येते. बॉडी लाईन गोलंदाजी, उंच मारा असलेला हा फलंदाज आणि त्याला रोखलाय या गोलंदाजाने. बॉल पडल्यानंतर ना चेंज ऑफ पेसही होता. बॅक ऑफ द हँडचा हा पुरेपूर वापर विकी मैदानाच्या आतमध्ये प्रभावित केलाय आणि धावफलकावरती 2 धावा लगावल्या गेल्यात. 84चं टार्गेट आहे आणि सेकंड इनिंगचा थरार मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्ट्राईक एंड वरती स्वप्नील आल्यात. स्वप्नीलकडे येस, स्वप्नील असं नाव आमच्यापर्यंत पोहोचलंय. आय एम करेक्ट. तर स्वप्नील जे स्ट्राईक एंड वरती आहेत, करेक्शन करा जर नावामध्ये काही बदल असेल तर. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. लेफ्ट हँडर अगेन्स्ट द लेफ्ट हँडर. वॉर इथे रंगले. हो, भन्नाट वेग आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, पंचांनी सांगितलंय की हा व्हाईट बॉल आहे. यस, इट इज फर्स्ट बाउन्स असा कॉल दिलाय. वेस्ट हाईट. चला, अंपायर कॉल इज द लास्ट. तीन बॉल पाठीमागे 3 धावा धावफलकावरती. आपण पाहिलं ना, तर विश्व राज 11 या टीमला
इथून आपण जर चर्चा केली तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 21 आणि बनवायचे आहेत 81. फार मोठं लक्ष आहे. हो हो, पहिलाच बॉल याने फेस केला. डीपिश मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर करारा षटकार ठोकला. वाह, नाव आहे स्वप्नील. स्वप्न नवी घेऊन आलाय तो मैदानाच्या आतमध्ये. आणि पहा इथे दुसरा बॉल त्याने षटकार ठोकलाय. वैयक्तिक फेस करत असताना पहिला बॉल वाईट आला, दुसऱ्या बॉल वरती जबरदस्त षटकार. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल विकी. अनदर बिग हिट इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. षटकार साधावा. कमालीचा फटका पाहायला मिळालाय. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला हा प्रोटेक्शन दिलं होतं तरी देखील जिगरबाज फटका खेळला. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील हे नाव आहे. टीव्ही स्क्रीन वरती धावफलकाकडे नजर वळवली तर 5 बॉल पाठीमागे 15 धावा लगावल्या गेल्यात. पहिल्या इनिंगची जशी सुरुवात झाली तशा दुसऱ्या इनिंगलाही सुरुवात होते. हा गोलंदाज विकी निघालाय. अनदर बिग हिट केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे त्याच्या हाताला ब्रश करून मस्तक प्रदस्तक. 3 चेंडू 3 षटकार. ओ ऑन द रो. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक क्रॅकिंग षटकार. 6 धावा. स्वप्नील अडाक करतोय. पहा खोलीवरचा बॉल आडव्या बॅटने लफ्ट केलाय. एरियल रूट दिलं आणि षटकार ठोकलाय. काय लयलीला केली आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज स्वप्नील. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चला नोंद घ्या. जर टाइम मध्ये जर तुमचा खेळ संपला नाही, 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. जर तुम्ही 12 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट केल्या नाहीत तर एक खेळाडू अतिरिक्त 30 यार्ड सर्कल मध्ये घेतला जाईल. याची नोंद घ्या. आतापर्यंत 4 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. आकाश उतेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतील. आकाश हे नाव. आकाश मैदानाच्या आतमध्ये एका मोठ्या फलंदाजासाठी घेऊन येतील. हा बॉल 18 बॉल आणि 63चं इक्वेशन आलंय. 18 बॉल्स टू बी द रिमेनिंग 63 नीडेड. वासिम मैदानाच्या आतमध्ये एक मोठं नाव आहे. वासिक. खोलवरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टॉप एज. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र फील्ड करतील. 1 धाव घेतली आहे आणि एका धावेने समीकरण बदललंय. केलं. थँक्यू सो मच. क्षमा असावी आमच्यापर्यंत रॉंग इन्फॉर्मेशन पोहोचली. सोन्या या नावाचे हे फलंदाज सोनिया या नावाने प्रभावित करतायत. मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूकडेही नजरा वळवल्या जातील. त्याने 3 बॉल 3 षटकार ठोकलेत. आता 4थ्या बॉलवरती 4था षटकार ठोकेल का हा एक प्रश्न आहे. चेंज ऑफ पेस त्याच्यावरती चढवलाय प्रहार. चेंडू चाललाय सरळ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या बाहेर. सोनिया सेट ऑन फायर. कमालीची गोलंदाजी आहे. 4 बॉल 4 षटकार. मैदानाच्या आतमध्ये केली ललकार. हो त्याने इथे षटकार ठोकला या 6 धावेने. धावसंख्या सरळ 28. 4 बॉल 24चा करारनामा केलाय त्याने मैदानाच्या आतमध्ये. वा काय फलंदाजी आहे. पुढचा बॉल. हो यावेळी ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. हो नाराज होत आहेत सोन्या स्वतःवरती नाखुश होत आहेत. त्यांना माहित होतं की याही बॉलवरती मी षटकार लगवू शकलो असतो मात्र बीट केलाय. धावसंख्या 29. 1.3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 3 बॉल. चला प्रोटेक्शन दिलं जात आहे. वासिक शेख मैदानाच्या आतमध्ये. आकाश उतेकर आडव्या बॅटने चेंज ऑफ पेस बीट केलं गेलंय. एक लहानसा सितारा इन फ्युचर. ऍक्शन रिप्ले पहा. बॅक ऑफ द हँड
हा बॉल पडल्यानंतर काटा बदलला, लेग कट. वा, आकाश उतेकर या गोलंदाजाने प्रभावित केलंय. वासिक शेख यांना मात्र रेंज मिळाली नाहीये, लाईन मिळत नाहीये, त्यांना मात्र प्रहार करावे लागतील. हो, यावेळी पहा टॉप ऑफ द बॉल इम्पॅक्ट टाकला, सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. आणखी एक मॅक्सिमम षटकार, 6 धावा. आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकतो स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून. आकाश उतेकर आपल्या ट्रॅकवरून निघाले ओव्हर द विकेटने. हा बॉल खऱ्या अर्थाने लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, आपल्या रीच पर्यंत पोहोचले आणि मिडल ऑफ द बॅट क्लीन फटका खेळलाय, सरळ सीमारेषे पार षटकार आलाय. धावसंख्येमध्ये भर पडली आहे, धावसंख्या 35. समीकरण आता काय येत आहे हेही पाहावं लागेल. मॅच संपलेली नाहीये, मॅच अजूनही ऑन आहे. आकाश 13 बॉल 49 ची गरज आहे. यावेळी टॉप एज घेतलाय, क्षेत्ररक्षक येईल, इथे कॅरी केला गेला कॅच. सागर निकम इन ऍक्शन मध्ये आलेत. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपला. फार मोठा विकेट डगआउटला निघून चाललाय. वासिक शेख बॅक टू द पवेलियन. एक मोठा हादरा, एक मोठी मासली लागली गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. आता मात्र समीकरण बदललंय. 12 बॉल आणि 49 ची गरज आहे. सागर निकम यांचे एफर्ट्स पाहायला मिळाले. तेजस शिंदे मैदानाच्या आतमध्ये येतील. पहा, वाईचा हा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. तेजस शिंदे या खेळाडूला आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती. या खेळाडूला देखील नोंद केली जाईल. सध्याच्या घडीला याही न खेळाडूची चर्चा राहिली आहे या संपूर्ण सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तेजस शिंदे हे नाव सध्या उदयास आलंय आणि हा फॉर्म मध्ये आहे. हा ही मॅच बदलू शकतो, त्याच्याकडे ती क्षमता आहे, ताकद आहे, पॉवर आहे. मात्र लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहिलं ना तर सोन्या 5 बॉल 25 ही मॅच तोही लिलया पार पाडू शकतो. काय घडेल या मॅच मध्ये चर्चा होईल. आकाश सोळसकर मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय. हा वयाच्या त्या टप्प्यामध्ये आहे ना, आता मात्र शिखरावरती चढायचं आहे, टॉप ऑफ द हिल पोहोचायचं आहे. प्रयत्न तोही करतोय, कमालीचे प्रयत्न होतील. आकाश सोळसकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. चला इथे यस नोंद घ्या. शेवटची 9 मिनिटं झाली. तुम्हाला 3 मिनिटाचा खेळ अवधी आहे. 3 मिनिटांमध्ये एक षटक टाकायचं आहे, याची नोंद घ्या. शेवटचे 3 मिनिटं बराचसा वेळ घेत आहे, अन्यथा एक खेळाडू अंडर द 30 यार्ड सर्कल. आमची आयोजन कमिटी या गोष्टीकडे फार कटाक्षाने पाहत आहे. चला, प्रोडक्शन लावत असताना बराचसा वेळ घेतलाय, दखल घ्या. आकाश या गोष्टीची नोंद घ्या. चला, गोलंदाज निघालाय. फलंदाज आहे सोन्या. सोन्याने प्रभावित केलाय. 5 बॉल 25, 4 षटकार ठोकलेत त्याने. पहिलाच बॉल मिसिंग फटका. एक्स्ट्रा कव्हरला आकाश काळे येईल, कॅरी करेल. फर्स्ट बाउन्स, सेकंड बाउन्स. ओ हो, इथे चूक झाली आहे. या फलंदाजाचा कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालाय. सोन्याला मिळालंय जीवनदान. अरे तुमच्याकडे बकासूर तर आमच्याकडे सोन्या. बैलगाडा शर्यतीमध्ये फार मोठी नाव आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. पहा एफर्ट्स आकाश काळे याचे पाहायला मिळालेत. प्रयत्न केला, रनिंग हँड कॅच. तदनंतर मात्र फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला सलाम आहे. आकाश काळे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. डेडिकेशन आहे, तो खऱ्या अर्थाने प्रयत्नवादी राहिला. मात्र आता तेजस शिंदे वाईच्या पट्ट्यामधला हा पट्ट्या आहे. मैदानाच्या आतमध्ये कृष्णमाईचं पाणी प्यालाय, तो आलाय. दोन्ही खेळाडू वाईचे आहेत. चर्चा आम्हाला प्राऊड मोमेंट आहे. हो, यावेळी पहा बॉडी लाईन गोलंदाजी, पाड लाईनची गोलंदाजी आणि तिथे डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. मॅच आता थोडीशी अप्पीश होते. 10 बॉल आणि आता बनवायचे आहेत त्या 46. 10 बॉल्स रिमेनिंग, 46 मस्ट नीडेड. कॅल्क्युलेट करावं लागेल. तेजस शिंदे हे नाव मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल षटकार हीच भाषा बोलावी लागेल. बिग हिट मस्ट आहे. 46 धावा. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. अटॅक, ताकद, क्षमता सर्व काही आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखवावी लागते, रणनीती बनवावी लागते. आकाश निघालेत. हो, इथे
आउटसाइड द ऑफ स्टंप. यस इट इज व्हाईट बॉल असं कॉलिंग आलंय. चला इथे थर्ड अंपायर नाहीये, याची दखल घ्या. अंपायर कॉल इज द लास्ट डिसिजन. आम्ही अंपायरला पुरेपूर तो अधिकार दिलाय आयोजन कमिटीच्या वतीने आणि याबद्दल आम्ही कोणताही निर्णय कमिटीकडे येणार नाही, याची दखल घ्या. ऑन फील्ड अंपायर डिसिजन तुम्हाला ऍग्री करावं लागेल, याची दखल घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आकाश तेजस साडी. हो यावेळी पहा ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. इथे कॅज्युअल क्रिकेट खेळलं गेलंय. 9 बॉल आणि 45 ची गरज आहे. हा लेफ्ट हँडर सोन्या. यस 9 बॉल आणि 44 ची गरज आहे. करेक्शन केलंय. 9-44. मॅच अजूनही ऑन आहे. 9 मधले 8 बाहेर मारायचे आहेत. मारेल का हा पठ्ठ्या? 4 तर मारलेत त्याने. ॲबिलिटी आहे त्याच्याकडे. पहा सोन्या लेफ्ट हँड बाड. हो विकेट केला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चालला लॉंग ऑफ डोक्याच्या वरून. लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषे पार. मिळतील धावा 6. सोन्या सेट ऑन फायर. त्यांनी मात्र आतापर्यंत बॉल फेस केलेत. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. फुलर लेंथ वरती हा बॉल कलेक्ट केला. पिचिंग इन द रो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं होतं आणि तिथे मात्र डायरेक्ट हिट केला. सीमा पार. समीकरण बदललंय. 8 बॉल 38चं इक्वेशन आलंय. जिथे आपण सोन्या या पठ्ठ्याला पाहतोय तालीम त्याने रंगवली आहे. त्याला माहित आहे शेवटच्या क्षणी निकाल जर घ्यायचा असेल ना तर पायामध्ये चाल वाढवावी लागते आणि चाल ती वाढवली त्याने. पहा 8 बॉल 38 ची गरज आहे. तो वैयक्तिक खेळतोय. 8 बॉल 29 चा त्याचा हा खेळ आहे. तो लढतोय. लढणं हे त्याच्या रक्तात आहे. अनदर विकेट करण्याचा प्रयत्न आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी येईल. झडप मारेल मात्र एकच धाव घेतली आहे. सोन्या ही आता मॅच मध्ये थोडासा निराश होतोय. या बॉल वरती मोठा प्रहार येणं मस्ट आहे. मस्ट नीडेड इन सिक्सर. 7 बॉल 37 ची गरज आहे. सोन्या यांच्याकडे ती क्षमता आहे. 6 बॉल 6 षटकार तो ठोकू शकतो. मात्र या बॉल वरती मोठा येणं गरजेचं आहे. तेजस आपला अनुभव पणाला लावणं गरजेचं आहे. हो यावेळी आला. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच संपलेली नाही असं म्हटलं जातं ना. अरे पर्वतों को छोड़कर बहते हैं वो जिन्हें समंदर होना होता है. अरे पर्वतों को छोड़कर जो बहते हैं उन्हीं को समंदर होना होता है. जख्म उन्हीं को बहुत लगते हैं जिनको सिकंदर होना होता है. मैदानाच्या आतमध्ये आता 3 षटकही संपलेत आणि 12 मिनिटाचा खेळही संपलाय. म्हणजे पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जाता येत नाहीये. हेही आमच्यापर्यंत आमच्या स्कोररने माहिती दिली आहे. पहा ही ॲक्युरसी आहे. खऱ्या अर्थाने राजीवदादा शिर्के यांचा ग्रामीण भागामध्ये हे नियोजन आहे. सलाम आहे प्रतापदादा आणि राजीवदादा या दोघांचं. आणि पसरणी गाव कसं विसरून चालेल. जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी संपूर्ण टीम लढली आहे. आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 31 ची गरज. महेश नानवडे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. फलंदाजीमध्ये त्यांनी कमाल केली आहे. मात्र सोन्या देखील कमी नाही आहे. सोन्याकडेही नजरा वळवल्या गेल्यात. त्याने मैदानाच्या आतमध्ये आग लागली आहे. असं म्हटलं जातं की वेळेला महत्व द्या. जिथे व्हॅल्यू असेल ना तिथेच उभं राहा. सरप्राईज करा. इथून पुढे 6 बॉल 31 ची गरज. मित्रांनो ही मॅच आवडली असेल ना तर या मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय हरकत आहे. कमालीची मॅच रंगली आहे. 6 बॉल 31. इथून पुढे समोर आहे सोन्या. हाय व्होल्टेज मुकाबला. 6 बॉल 31 इक्वेशन आलंय. 6-31. पहिलाच बॉल. काय घडले मैदानाच्या आतमध्ये. पंचाकडे नजरा वळवल्या गेल्यात. रिव्ह्यू नाहीये.
आता आमच्याकडे कॉलिंग आलंय, फेअर डिलिव्हरी असा कॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये, फेअर डिलिव्हरी. आणि इथे आमच्या मागे डिक्लेअर मध्ये 1 रन आहे याची नोंद घ्या. आणि तत्पूर्वी आणखी एक करेक्शन केलंय तेजस. एक करेक्शन असं आहे, जी कॅच सुटली होती आणि या स्पर्धेला आपला खेळ आणि या प्रेक्षकांना आपण ज्या पद्धतीने मंत्रमुग्ध केलं, हॅट्सअप आहे तुमच्याही खेळाला. आपण एक हाती लढाई लढली, मात्र विजय आणि पराजय या नाण्याच्या एकाच बाजूला